मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ज्यांना वारंवार सर्दीचा त्रास होत आहे किंवा ज्यांना वारंवार ॲलर्जी होत असते, तर अशा लोकांमध्ये ही टेंडन्सी का तयार होते? त्यांच्या नियमित जीवनातील अशा कोणत्या सवयी आहेत की ज्याच्यामुळे त्यांना सतत ॲलर्जी होत असते किंवा वारंवार सर्दीचा त्रास होत असतो, अशामुळे त्यांची इम्युनिटी लो होत असते. हे सगळं आपण मागील व्हिडिओत पाहिलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण असे काही उपाय बघणार आहेत की जे रोजच्या घरातल्या काही इन्ग्रेडियंट्स वापरून आपण बनवू शकतो आणि नियमितपणे घेतल्यानंतर आपल्याला ही जी टेंडन्सी आहे वारंवार ॲलर्जी होण्याची, वारंवार सर्दी होण्याची, तर ती कमी होऊ शकते. जो विकृत कफ निर्माण झालेला आहे शरीरामध्ये तो कमी होताना दिसतो. त्याचबरोबर बॉडीची जी इम्युनिटी आहे, श्वसन संस्था जी आहे त्याची जी इम्युनिटी आहे ती नॅचरल पद्धतीने वाढताना या उपायांमुळे दिसते. चला तर बघूया हे उपाय कोणते आहेत. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी, MD आयुर्वेदा डॉक्टर आणि होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर, मर्म आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक, आंबेगाव बुद्रुक, पुणे येथून. आपला आजचा जो पहिला उपाय आहे तो खरं तर खूप सोपा आहे. आपल्याला तुळशीची एक 7 ते 8 पानं घ्यायची आहेत. त्याचबरोबर 3 मिरे घ्यायचे आहेत आणि हे मिरे थोडेसे ठेचून घ्यायचे आहेत. त्यानंतर ही जी तुळशीची पानं घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून हे दोन्ही म्हणजे तुळशीची पानं आणि मिरे एकत्र 2 कप पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण उकळवायला ठेवायचे आणि साधारण अर्धा कप इतकं ते उकळलं म्हणजे 1/4 झाल्यानंतर आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे. आणि चहा जसा आपण गरम गरम पितो तर असा गरम गरम हा काढा सलग 3 रात्री घ्यायचा आहे. म्हणजे रात्री अगदी झोपताना तुम्हाला हा काढा घ्यायचा आहे. तुमची सर्दी कितीही वाहत असेल, तुमचं नाक कितीही चोंदलेलं असेल, तुम्हाला इतर जसं की खूप जास्त डोकेदुखी वगैरे ह्या त्रास सुद्धा सर्दीसोबत जाणवत असेल, तर हे सगळंच्या सगळं ह्या 3 दिवसाच्या कोर्समध्ये कमी होताना दिसतं. तुमची जर पित्त प्रकृती असेल किंवा तुम्हाला उष्णतेचा काही त्रास होत असेल, तर तुम्ही मिऱ्यांच्या ऐवजी दालचिनी आणि वेलचीचा वापर सुद्धा या काढ्यामध्ये करू शकता. आणि काही लोकांना अगदीच जर हा काढा तिखट वाटत असेल, तर ते लोक थोडंसं गूळ किंवा थोडीशी खडी साखर सुद्धा या काढ्यामध्ये घालून घेऊ शकतात. ह्या काढ्यामुळे ओव्हरऑल काय होतं की जो शरीरामध्ये ओलसरपणा निर्माण झालेला आहे, चिकट कफ तयार झालेला आहे, तर तो कफ कमी व्हायला मदत होतं. त्याचबरोबर दीपन पाचन गुण असल्यामुळेच अग्नी चांगला प्रदीप्त होतो आणि पचन व्यवस्थित व्हायला लागतं आणि त्यामुळे विकृत कफाची निर्मिती सुद्धा कमी व्हायला लागते. त्यामुळे दोन्ही प्रकारे फायदा होतात. जो तुमचा कफ तयार झालेला आहे तो कमी करण्यासाठी मदत होते आणि पुन्हा विकृत कफ शरीरात तयार होऊ नये म्हणून सुद्धा हा काढा काम करताना दिसतो. तुम्ही इम्युनिटी वाढवण्याच्या दृष्टीने सुद्धा हा काढा, जसं की मगाशी जो बदल सांगितला की मिऱ्याच्या ऐवजी दालचिनी आणि वेलची टाकून, तर अशा प्रकारे हा काढा तुम्ही लॉंग टर्म साठी सुद्धा घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या शरीरात हीटही वाढणार नाही, उष्णतेचाही कुठला त्रास होणार नाही आणि इम्युनिटी बिल्ड करण्यासाठी आपल्याला जो फायदा पाहिजे तो सुद्धा मिळू शकतो. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला तुम्ही अगदी 15 दिवस किंवा 1 महिना सुद्धा सलग हा काढा घेतलात तर तुम्हाला पूर्ण पावसाळाभर हिवाळ्यात जो सर्दीचा त्रास आहे तो होणार नाही. दुसरा जो उपाय आहे तो म्हणजेच अमृतधारा ड्रॉप्स. तर असे हे अमृतधारा ड्रॉप्स असतात जे की अगदी साधे इन्ग्रेडियंट वापरून, जसं की भीमसेनी कापूर आहे, ओवा सत्व आहे, पुदिना फूल आहे, तर हे वापरून हे ड्रॉप्स बनवले जातात. पूर्णपणे नॅचरल असतात, त्याच्यामध्ये कुठलेही केमिकल्स ऍड केलेले नसतात आणि हे ड्रॉप्स इतके प्रभावी आहेत की तुमचं समजा खूप जास्त नाक चोंदलेलं असेल, डोकं प्रचंड दुखत असेल, तेव्हा फक्त हे ड्रॉप्स एक 2 ते 3 थेंब घेऊन तुम्ही तुमच्या डोक्याला, नाकाला जर लावलेत तर त्वरित तुम्हाला उपशम मिळतो. म्हणजे तुमचं डोकं दुखायचं लगेच थांबतं, चोंदलेलं नाक लवकर ओपन होतं आणि सर्दीचा जर खूप सारखा त्रास होत असेल तर तुम्ही हे ड्रॉप्स फक्त तुमच्या कपड्यावरती सुद्धा 2 थेंब लावून ठेवू शकता, जेणेकरून त्याच्या वासाने तुम्हाला वारंवार सर्दी होत नाही किंवा नाक ब्लॉक होत नाही आणि जो विकृत कफ आहे तो सुद्धा सारखा सिक्रीट होत नाही. हे खूप प्रभावी औषध आहे. लहान मुलांना सुद्धा आपण वापरू शकतो. पूर्ण पावसाळाभर आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून सुद्धा हे ड्रॉप्स कॅरी करू शकतो आणि प्रत्येक वेळेला तुम्ही तुमच्या थोडासा त्याचा वास जरी घेतला तरी सुद्धा त्याचा खूप छान रिझल्ट दिसतो आपल्याला. त्यानंतर तिसरं जे औषध आहे, एक मिनिट, जे अमृतधारा आपण सांगितलं ते जर तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये एक फोन नंबर दिलेला आहे किंवा स्क्रीनवरती तुम्हाला तो दिसत असेल तर या फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे अमृतधारा ड्रॉप्स मिळवू शकता. त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे हळद आणि सुंठ. हळद आणि सुंठ ही इंडिव्हिज्युअली सुद्धा खूप प्रभावी औषध आहेत. अँटी ॲलर्जिक म्हणून ही खूप उत्तम काम करताना दिसतात आणि म्हणूनच हळद आणि सुंठ समप्रमाणात, म्हणजेच 1 चमचा हळद घेतली तर 1 चमचा सुंठ घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मध घालून किंवा गूळ घालून त्याच्या एक छोटा शेंगदाणा असतो एवढ्या गोळ्या करायच्या आहेत आपल्याला आणि पावसाळाभर आणि हिवाळाभर तुम्ही रोज सकाळी उठल्यावरती ही एक गोळी गरम पाण्यातून घ्यायची आहे. ह्यामुळे सुद्धा तुमचा जो सततचा सर्दीचा त्रास आहे तो पूर्णपणे कमी होऊ शकतो. लहान मुलांना सुद्धा हळद आणि सुंठ तुम्ही दुधातून देऊ शकता.
त्यामुळे काय होतं की दुधामुळे जो विकृत कफ वाढणार आहे शरीरामध्ये तर तो न वाढता दुधाचे बाकी सगळे बेनिफिट त्यांना मिळू शकतात. आणि जेव्हा आपण लहान मुलांना दूध देतो तर त्यावेळेला ते म्हशीचं न वापरता तुम्ही ते गाईचं दूध वापरू शकता. हा सुद्धा खूप प्रभावी उपाय आहे आणि तो नियमितपणे केला तर तुमची ॲलर्जी पूर्णपणे कमी म्हणजे बंद होऊ शकते. त्यानंतर चौथं जे औषध आहे ते खरं तर सर्वांच्या परिचयाचं आहे, परंतु आपण अतिपरिचयात अवज्ञा अशा प्रकारे होतं. च्यवनप्राश हे हे औषध आहे. तर च्यवनप्राश हे एक रसायन औषध आहे जे ओव्हरऑल इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप छान काम करतं. त्याचबरोबर च्यवनप्राशमध्ये आवळ्यासोबत इतर जी 30-40 औषधं वापरलेली असतात ती तुमचं श्वसनवह स्रोतच आहे त्याच्यावरती खूप सुंदर काम करतात आणि म्हणूनच ओव्हरऑल इम्युनिटी शरीराची वाढतेच आणि त्याचबरोबर श्वसनवह मार्गाची इम्युनिटी ही च्यवनप्राशने खूप चांगल्या प्रकारे वाढते. त्यामुळे ज्यांची भूक व्यवस्थित आहे, ज्यांचं पचन उत्तम आहे, अशा लोकांनी रोज सकाळी 1 चमचा च्यवनप्राश खाल्ला तर त्यांना दुसरं कुठलंही औषध कधीच घ्यायची गरज पडणार नाही. इतकं सुंदर हे औषध आहे. फक्त मी पहिले जे मेन्शन केलं तेच की तुमची भूक व्यवस्थित असणं आवश्यक आहे. तर आणि तरच तुम्हाला च्यवनप्राशचे पूर्ण फायदे मिळू शकतात. कारण जरी ते औषध असलं तरी सुद्धा ते सुद्धा व्यवस्थित पचलं तरच त्याचे आपल्याला उपयोग व्यवस्थित होऊ शकतो. आणि 5वं जे आहे ते खरं तर एक प्रोसिजर आहे पंचकर्मामधली, त्याला नस्य असं म्हणतात. तर नस्य हे 2 प्रकारे केलं जातं. एक वैद्यांच्या देखरेखीखाली पंचकर्म म्हणून जे नस्य केलं जातं ते आहे आणि दुसरं नस्य जे प्रतिमर्श नस्य सांगितलेलं आहे तर हे तुम्ही दैनंदिन घरी सुद्धा करू शकता, जो दिनचर्येचा भाग असणं आवश्यक आहे. तर यामध्ये तुम्ही गाईच्या तुपाचे किंवा तिळाचं तेल किंवा अणुतेल म्हणून जे तेल आयुर्वेदिक औषधालयामध्ये तुम्हाला मिळेल तर त्याचे 2 ते 4 थेंब तुमच्या दोन्ही नाकपुड्यांमध्ये टाकायचे आहेत. तुम्ही रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्या उठल्या सुद्धा हे नस्य करू शकता आणि जे घशात त्यातले ड्रॉप्स येतील तर ते बाहेर टाकून द्यायचे आहेत. तुम्हाला जर घशात काही वाटलं तर तुम्ही गरम पाण्याच्या गुळण्या करू शकता. तर असं हे जे नस्य आहे ते खरं तर खूप प्रभावी आहे. त्यामुळे नाकाची जी अंतस्त्वचा आहे म्हणजे जे आतलं लायनिंग आहे नाकाचं त्याची इम्युनिटी खूप चांगली होते आणि त्यामुळे सुद्धा तुमचं जे ॲलर्जेन्स काही सुद्धा तिथे येतील तर त्याचा इफेक्ट तुमच्यावरती होत नाही. हा एक फायदा तर होतोच, पण त्याचबरोबर नस्यामुळे तुमचे इतरही इंद्रिय जे आहेत ते उत्तम स्थितीमध्ये कार्यरत राहतात. जसं की तुमचे डोळे आहेत, कान आहेत, जीभ आहे, ही जी इंद्रिय आहेत त्यांच्यावरती सुद्धा नस्याचा खूप छान परिणाम होताना दिसतो. तर ज्यांना वारंवार ॲलर्जी होते, वारंवार सर्दी होते, त्या सगळ्यांनी सततचे अँटीबायोटिक्स किंवा अँटीहिस्टॅमिनिक्स ही औषधं घ्यायची नसतील तर हे सोपे घरगुती उपाय नियमितपणे करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर 1 वर्षभर ह्यातले उपाय केलेत तर पुढचा सीझन चेंज होताना तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही आणि कुठलीही औषधं तुम्हाला घ्यावी लागणार नाहीत. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा की आणखी कुठले असे विषय आहेत जे की तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत, ज्याच्यावरती आयुर्वेदिक ग्रंथोक्त माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहेत. त्यामुळे कमेंट करून मला नक्की कळवा. नमस्कार.